तुमचा प्रोजेक्ट अडकला आहे. बिल्डर विरुद्ध एन-सी-एल-टीमध्ये केस देखील दाखल झाली आहे. तुम्हाला वाटतं की चला आता मार्ग निघेल. पण मग एक गोष्ट कळते की त्या बिल्डरचे आणखी 6-7 प्रोजेक्ट देखील आहेत आणि ते देखील या प्रोसेसमध्ये ओढले गेले आहेत. आता तुमच्या घराचा निर्णय हा हजारो कोटीच्या गुंत्यात अडकला आहे. आता किती वर्ष लागतील आणि तोपर्यंत आपण ई-एम-आय आणि भाडं भरत राहायचं, हे दोन्ही चालूच राहणार. दुसरं चित्र आणखी अवघड. तुमच्या प्रोजेक्टमधले सगळे खरेदीदार हे तुमच्या बाजूने नाहीत. कारण त्यांनी काही घरासाठी पैसे गुंतवलेच नव्हते. त्यांनी गुंतवले होते ते ॲश्युअर्ड रिटर्न किंवा बायबॅकच्या कराराने फायदा मिळवण्यासाठी. त्यांना घर नको हवं होतं, त्यांना नफा हवा होता. म्हणून ते बिल्डरच्या बाजूने उभे राहतात. आणखी वोटिंग होतं आणि तुमचा आवाज मात्र अल्पमतात जातो. आणि तिसरं तर सगळ्यात धक्कादायक आहे. ज्या जमिनीवर तुमची बिल्डिंग उभी आहे किंवा उभी होणार आहे, ती जमीन बिल्डरच्या नावावरच नाही, तर ती त्याच्याच एका वेगळ्या सबसिडरी कंपनीच्या नावावर आहे. आणि आता असं सांगितलं जातं की ती जमीन हा CIRPचा भागच नाही. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं कायद्यामध्ये आहेत आणि गेल्या 6 वर्षात न्यायालयाने ती हळूहळू तयार केली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी तीच उत्तरं समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर वसंत प्रभू, महारेराचा माजी सेक्रेटरी. आपल्या एन-सी-एल-टीच्या सिरीजमधला हा तिसरा आणि शेवटचा भाग आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एन-सी-एल-टी म्हणजे काय ते समजून घेतलं. COC म्हणजे कमिटी ऑफ क्रेडिटर्स कशी बनते ते समजून घेतलं. वॉटरफॉल मेकॅनिझम म्हणजे पैसे वाटपाचा क्रम कसा असतो हे आपण समजून घेतलं. तसंच हेअर कट म्हणजे आपल्या हक्काच्या रकमेतली किती रक्कम कापली जाऊ शकते हे आपण समजून घेतलं. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तुलना केली होती ती म्हणजे NCERT, रेरा आणखी कन्झ्युमर फोरम यांचं काम कसं चालतं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपण कुठे अप्रोच झालं पाहिजे हे आपण पाहिलं होतं. आज मात्र सर्वात प्रॅक्टिकल मुद्दा तो म्हणजे की जर आपली केस NCERTमध्ये गेली तर खरोखर आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होतं का आणि त्यासाठी कायदा तुम्हाला कोणती हत्यारं देतो हे पाहायचं आहे. त्यामुळे हे बघताना आपल्याला 4 मुख्य गोष्टी बघायच्या आहेत. त्या म्हणजे रिव्हर्स CIRP म्हणजे काय, प्रोजेक्ट वाईज रिझोल्युशन म्हणजे काय, अल्फा कॉर्पोरेशनचा 2026चा सुप्रीम कोर्टाचा निकाल काय होता आणि जेन्युइन होम बायर आणि स्पेक्युलेटिव्ह होम बायर्स यांच्यामधला फरक. आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला एक 9 स्टेप्सची चेकलिस्ट देणार आहे की अशा केसमध्ये आपण काय करायचं. त्या पुढे जाण्याआधी आपण एक झटपट उजळणी करू. सविस्तर जे काय आहे ते पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे. CIRP म्हणजे काय, तर CIRP म्हणजे कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस. जेव्हा एखादी कंपनी त्यांची देणी वेळेवर देऊ शकत नसेल तेव्हा क्रेडिटर NCERTकडे जातो. आणि आपल्याला माहितीच आहे 2018 पासून घर खरेदीदारांना देखील फायनान्शियल क्रेडिटरचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता केस ॲडमिट झाली की मग पुढच्या 4 गोष्टी घडतात. पहिली म्हणजे मोरॅटोरियम लागू होतो. मोरॅटोरियम म्हणजे त्याच्याविरुद्ध जी काही सगळी कारवाई असेल ती कारवाई थांबवली जाते. IRP म्हणजे इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल नेमला जातो. तो कारभार ताब्यात घेतो, क्लेम्स मागवतो. आणखी मग होम बायर्स देखील आपले क्लेम्स आपल्या एका रिप्रेझेंटेटिव्ह मार्फत देतात. COC तयार होते म्हणजे कमिटी ऑफ क्रेडिटर्स तयार होते आणि मग शेवटी त्या COCकडे प्लान मागवला जातो. अर्थात हा प्लान मंजूर झाला तर प्रोजेक्ट पुढे सरकतो. पण प्लान मिळालाच नाही तर कंपनी लिक्विडेशनकडे जाते. आणि इथेच खरा प्रश्न सुरू होतो. कारण लिक्विडेशन म्हणजे काय, मालमत्ता विकून पैसे वाटणे. आता तुम्हाला पैसे नको असतात, तुम्हाला हवं असतं ते आपलं घर. अर्थात साध्या कंपनीच्या इन्सॉल्व्हन्सीमध्ये ॲसेटमध्ये काय काय असतं, तर फॅक्टरी असते, मशिनरी असते, स्टॉक असतात. ते विकता येतात, पैसे घेता येतात, आणखी मग पैसे वाटून प्रश्न संपवता येतो. परंतु रिअल इस्टेटच्या ॲसेटमध्ये मात्र काय असतं, तर एक अर्धवट बांधलेली इमारत. आणि इथेच सगळं गणित बदलतं. कारण 7 मजल्याची इमारत होती, फक्त 3च मजले बांधून झालेले आहेत. OC नाही, प्लास्टर नाही, लिफ्ट नाही. त्यामुळे अशा इमारतीला कसलीही किंमत नसते. तिला किंमत येते ती फक्त एकाच गोष्टीने, ती म्हणजे ती पूर्ण झाल्यावर. म्हणजे इथे विकणे हा उपायच नाही, तर पूर्ण करणे हाच खरा उपाय आहे. आणि दुसरा फरक असा आहे की इथे क्रेडिटर्स म्हणजे काही 2-4 बँका नाही आहेत, तर इथे कधी 100, 200, 1000, कधी-कधी 5-5 हजार कुटुंब आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्याची पुरी पुंजी या ठिकाणी लावलेली आहे आणि जे सध्या EMI भरतायत, आणखी भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यामुळे न्यायालयाने एक व्यावहारिक भूमिका घेतली. प्रोजेक्ट जर पूर्ण होऊ शकत असेल, तर प्रोजेक्ट पूर्ण करणे हेच सर्वोत्तम ठरेल आणि हेच सर्वोत्तम रिझोल्युशनही राहील. याच विचारातून रिव्हर्स CIRP जन्माला आला. आता रिव्हर्स CIRP म्हणजे काय? हा शब्द ऐकल्यावर खरं म्हणजे लोक घाबरतात. लोकांना वाटतं की खूप काहीतरी टेक्निकल असेल, पण तो साधा शब्द आहे. लक्षात घ्या, पैशाची दिशा.
आता नेहमीच्या सी-आय-आर-पीमध्ये काय असतं, पैशाची दिशा कोणत्या दिशेने असते, तर ती बाहेरच्या दिशेने असते. म्हणजे कंपनीची मालमत्ता विकायची, आणखी आलेला पैसा क्रेडिटरना वाटायचा. पैसा कंपनीतून बाहेर जातो. परंतु रिव्हर्स सी-आर-पीमध्ये मात्र काय होतं, की पैशाची दिशा ही उलटी आहे, तर बाहेरून आतमध्ये येते. म्हणजे काय होतं, की प्रमोटर किंवा त्याच्याबरोबर एखादा को-डेव्हलपर हा पैसा आणतो, तो पैसा प्रोजेक्टमध्ये घालतो, आणखी बांधकाम पूर्ण करतो. आणि क्रेडिटरला काय होतं, म्हणजे तुम्हाला तुमचं घर परत मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, की ह्याला दिशा उलटी, पैशाची दिशा उलटी म्हणून ह्याला रिव्हर्स सी-आर-पी म्हणतात, इतकंच. घरातली एखादी खोली गळते म्हणून आपण काय संपूर्ण घर पाडत नाही, तर ती खोली दुरुस्त करतो. तसंच बिल्डरच्या 10 प्रकल्पांपैकी एखादा प्रकल्प अडकला असेल, तर म्हणून उरलेले 9 चालू प्रकल्पही बंद करायचे नसतात. त्यामुळे त्यातल्या घर खरेदीदारांचं नुकसानच होईल. त्यामुळे रिव्हर्स सी-आर-पीचं हे गाभा जो आहे, तो 3 वाक्यात असा सांगता येईल, की प्रोजेक्ट पूर्ण करा, प्रोजेक्टमध्ये पैसा टाका, प्रोजेक्टमधला पैसा काढून घेऊ नका आणि तिसरं म्हणजे, की बिल्डरला जी शिक्षा देणं, हे आपलं ध्येय नाही आहे. तर खरेदीदाराला त्याचं घर देणं, हे आपलं ध्येय आहे. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची सावधगिरीची सूचना. रिव्हर्स सी-आर-पी हा म्हणजे कायद्यामध्ये लिहिलेला काही हक्क नाही. कायद्यात तर याचा उल्लेखही नाही. न्यायालयाने शोधून काढलेला हा एक व्यावहारिक उपाय आहे. एन-सी-एल-टीने अलीकडे स्पष्ट देखील केलं आहे, की रिव्हर्स सी-आय-आर-पी हा काही मागताच मिळणारा हक्क नाही. तर हा तेव्हाच उपलब्ध होऊ शकतो, जेव्हा प्रोजेक्ट खरोखरच पूर्ण होण्यासारखा असेल. आणखी पैसा कागदावर नाही, तर प्रत्यक्षात उपलब्ध असेल आणि क्रेडिटर्स आणि ऑल स्टेकहोल्डर्स हे त्याला संमती देतील. म्हणून आमचा बिल्डर हा रिव्हर्स सी-आय-आर-पी मागतोय, एवढ्यावरून निर्धास्त होऊ नका. तर त्यालाही प्रश्न विचारा. पैसा नेमका कुठून येणार आहे? कधी येणार आहे? आणि त्याची हवी काय? आणि कोण देणार आहे हा पैसा? आता रिव्हर्स सी-आर-पीचा पहिला सर्वात मोठा निर्णय म्हणजे फ्लॅट बायर्स असोसिएशन विंटर 77 विरुद्ध उमंग रिअल्टी फेब्रुवारी 2020 एन-सी-एल-टी. होमबायर्सनी काय केलं, सेक्शन 7 खाली इनसॉल्व्हन्सीची मागणी केली होती. एन-सी-एल-टीने त्यांची सी-आय-आर-पी मान्य केली आणि दाखल देखील करून घेतली. परंतु एन-सी-एल-टीसमोर प्रश्न हा उभा राहिला, की खरोखर इन्सॉल्व्हन्सी चालू केल्याने घर खरेदीदारांना फायदा होणार आहे का? त्यानंतर घर मिळणार आहे का? तर एन-सी-एल-टीचं उत्तर आलं, की नाही. मग त्याने 3 गोष्टी केल्या. एक म्हणजे काय केली, तर सी-आर-पी फक्त त्या एका प्रकल्पापुरतीच मर्यादित केली. म्हणजे बाकीचे प्रकल्प त्याच्यामध्ये इन्क्लूड केले नाहीत. 2 त्यांनी प्रमोटरला सांगितलं, की तू ह्याच्यामध्ये पैसा टाक आणि प्रोजेक्ट पूर्ण कर. तो पैसा घालणारा त्याच्यामध्ये फायनान्शियल क्रेडिटर होईल, परंतु सी-ओ-सीचा सदस्य होणार नाही. त्यामुळे निर्णयावर त्याचा कोणताही अंकुश असणार नाही. आणि 3 आय-आर-पीच्या देखरेखीखाली बांधकाम चालू ठेवलं. ज्यांना रिफंड हवा आहे त्यांना रिफंड दिला आणि ज्यांना घर हवं होतं त्यांना घर मिळालं. त्यामुळे झालं काय, की या निकालाने एक तत्त्व प्रस्थापित केलं, की रिअल इस्टेटमध्ये कंपनी विकण्यापेक्षा तो प्रोजेक्ट पूर्ण करणं जास्त महत्त्वाचं असू शकतं. तरी प्रश्न राहतोच, की हे सगळं कागदावर आहे का? प्रत्यक्षात असं घडलंय का? तर घडलंय. सुपरटेक लिमिटेड कंपनी ही एक मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी. युनियन बँक ऑफ इंडियाने त्यांच्यामध्ये सेक्शन 7 खाली एन-सी-एल-टीमध्ये सी-आय-आर-पी दाखल केली आणि संपूर्ण त्यांच्या कंपनीविरुद्ध सी-आय-आर-पी ॲडमिट देखील केली गेली. आता विचार करा, सुपरटेक कंपनीचे अनेक प्रकल्प, हजारो खरेदीदार, आणखी जर ती संपूर्ण कंपनी सी-आर-पीमध्ये गेली, तर त्यांची सगळी बांधकामं ही तात्काळ बंद झाली असती. आणि मग प्रकरण एन-सी-एल-टीकडे गेल्यावर एन-सी-एल-टीने तिथे उमंग रिअल्टीच्या निकालाचा आधार घेतला आणि जून 22मध्ये एन-सी-एल-टीने आदेश पारित केला, की सी-आय-आर-पी ही फक्त इको विलेज 2 या डिफॉल्ट प्रोजेक्ट विरुद्धच मर्यादित राहील. बाकीचे सगळे प्रकल्प जे आहेत ते आय-आर-पीच्या देखरेखीखाली चालू राहतील. आता प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे पण गेलं. ते फायनान्शियल क्रेडिटर होते. त्यांनी असा युक्तिवाद केला, की आय-बी-सीमध्ये असं प्रोजेक्ट वाईज सी-आर-पी तरतूदच नाही. तुम्हाला अख्ख्या कंपनीविरुद्धच करावी लागेल. परंतु सुप्रीम कोर्टाने देखील हस्तक्षेप नाकारला आणि संपूर्ण सुपरटेकसाठी जर सी-ओ-सी बनवली सगळ्या लोकांविरुद्ध, जर सगळ्या प्रोजेक्ट विरुद्ध, तर चालू प्रकल्पांवर देखील खूप विपरीत परिणाम होईल आणि त्याचा सगळ्या बाकीचे जे फ्लॅट बायर्स आहेत, ज्यांचे प्रोजेक्ट चांगले चालू आहेत, त्यांना देखील प्रचंड त्रास होईल. त्यामुळे सोयीचा समतोल याला म्हणतात, म्हणजे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स हा या होमबायरच्या बाजूने असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने देखील इथे हस्तक्षेप नाकारला. त्यामुळे इथे आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, की कंपनीचे सगळेच प्रोजेक्ट अडकले तर काय होईल? तर आपल्याला किती त्रास होईल? तर उत्तर असं आहे, की कायदा आता प्रकल्पाला एक-एक मानतो, संपूर्ण कंपनीला नाही. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये.
तुमचा प्रोजेक्ट वेगळा काढून त्यावर स्वतंत्र उपाय करणं हाच आज मान्यताप्राप्त मार्ग आहे. आता या प्रवासातला सर्वात मोठा टप्पा अल्फा कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट विरुद्ध ग्रेटर नोएडा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि याचा निकाल लागला 5 मे 2026ला. अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर ही बिल्डर कंपनी, तिचे अनेक प्रकल्प अडकलेले होते. अर्थ टाऊन, नंतर अर्थ टेक वन, अर्थ सफार कोर्ट आणि अर्थ कोपिया, सुमारे 4000 ग्राहक यामध्ये अडकलेले होते. पण यात गुंता वेगळाच होता. ज्या जमिनीवर हे प्रकल्प उभे होते त्या जमिनी अर्थ इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर नव्हत्याच, तर त्याच्याच सबसिडरी 3 वेगळ्या सबसिडरी कंपन्या होत्या. त्यांनी JNIDकडून लीजवर जागा घेतलेली होती. म्हणजे बांधकाम करत होती एक कंपनी आणि जमीन मात्र दुसऱ्याच कंपनीच्या नावावर. अर्थात CIRPमध्ये रिझोल्युशन प्रोफेशनने प्रोजेक्ट वाईज प्लॅन मागवले. अर्थ टाऊनसाठी रोमा युनिकॉर्नचा प्लॅन आला आणि उरलेल्या या 3 इमारती होत्या अर्थ टेक वन, सफार कोर्ट वगैरे, त्यासाठी अल्फा कॉर्पोरेशनने आपला प्लॅन सबमिट केला. COCमध्ये हे प्लॅन मंजूर देखील झाले. पण NCLTने मंजुऱ्या रद्द केल्या आणि प्रकरण मग सुप्रीम कोर्टाकडे गेलं. सुप्रीम कोर्टाने मात्र यातल्या तांत्रिक बाजूकडे नाही तर वस्तुस्थितीकडे पाहिलं आणि कोर्टाने म्हटलं की जरी या कंपन्या कागदावर वेगळ्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या एकच आर्थिक घटक म्हणून काम करत होत्या. खरा डेव्हलपर हा अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर हाच होता. ही वेगळ्या कंपन्यांची रचना म्हणजे फक्त एक दर्शनी पडदा आहे. म्हणून कोर्टाने कॉर्पोरेट वेल उचलला, म्हणजे ज्याला कायदेशीर भाषेत म्हणतात लिफ्टिंग द कॉर्पोरेट वेल, म्हणजे पडद्याच्या मागे कंपनीचा पडदा बाजूला करून आतमध्ये काय चाललंय ते पाहिलं आणि पुन्हा या दोन्ही रिझोल्युशन प्लॅनना पुन्हा जिवंत केलं. JNIDच्या बाबतीत देखील कोर्टाने अशी भूमिका घेतली की JNIDची ही निष्क्रियता होती की त्यांनी इतके दिवस या कामावर जबाबदारी आपली पार पाडली नाही, कामावर देखरेख केली नाही, वर्षानुवर्ष कारवाई केली नाही. म्हणून कोर्टाने सांगितलं की JNIDला त्याची मूळ रक्कम मिळू शकेल, परंतु त्यांनी लावलेलं पिनल इंटरेस्ट आहे, दंड आहे, टाईम एक्सटिंग चार्जेस आहेत, हे काही मागण्याचा अधिकार नाही. आणि हे होम बायरसाठी फार मोठं आहे, कारण असे दंड शेवटी कोणाच्या डोक्यावर पडतात तर खरेदीदाराच्याच. म्हणून इथे तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की जमीन दुसऱ्याच कंपनीच्या नावावर आहे. मात्र हा बचाव आता निर्णायक राहिलेला नाही. जर सगळ्या कंपन्या एकाच गटाच्या असतील, एकत्रच काम करत असतील आणि ही सगळी रचना फक्त जबाबदारी टाळण्यासाठी वापरली जात असेल तर न्यायालय तो कंपनीचा पडदा उचलू शकते. आता आपल्या दुसऱ्या आणि सर्वात कठीण प्रश्नाकडे बघावू आपण. तुमच्या प्रोजेक्टमध्ये 400 फ्लॅट बुक झालेले आहेत, परंतु त्यातले 100-150 लोक हे तुमच्या बाजूने नाहीतच, कारण त्यांनी घर घेतलेलंच नाही. त्यांनी गुंतवणूक केली आहे ती ॲश्युअर्ड रिटर्न आणि बायबॅक यावर, म्हणजे ठराविक टक्के नफ्याच्या हमीवर केलेली आहे. त्यांचे बिल्डरबरोबर हितसंबंध आहेत, आर्थिक हितसंबंध आहेत. मीटिंगमध्ये देखील तेच जोरजोरात बोलतात आणि वोटिंगमध्ये देखील तेच बिल्डरच्या बाजूने उभे राहतात. तुम्ही एकटे पडता. मग यावर कायद्याने 3 गोष्टी दिल्या आहेत, लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट ही मानसी ब्रार फर्नांडिसचा निकाल, सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे 12 सप्टेंबर 2025चा. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की ज्याने पैसे ॲश्युअर्ड रिटर्न किंवा बायबॅक या करारावर दिलेले आहेत तर तो हा स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टर आहे, जेन्युइन होम बायर नाही. आणि असा स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टर हा एकटा सेक्शन 7 खाली CIRP सुरू करू शकत नाही. IBC हे घर मिळवण्याचं साधन आहे, तर नफा वसूल करण्याचं साधन नाही. अर्थात इथे एक प्रामाणिक स्पष्टीकरण आवश्यक आहे. कोर्टाने हा फरक फक्त CIRP सुरू करण्यापुरता ठेवला. आधी जिथे CIRP सुरू झालेले आहे तिथे मात्र तो आपल्या मूळ रकमेचा दावा दाखल करू शकतो किंवा रेरा किंवा कंझ्युमर फोरमकडे जाऊ शकतो. तो काही पूर्णपणे चित्राबाहेर जात नाही. आणि तरी हा निकाल हा एक तुमचं मोठं हत्यार आहे, कारण त्यामुळे बायबॅक आणि ॲश्युअर्ड रिटर्न हे कागद एकदा का रेकॉर्डवर आले की न्यायालयासमोर या स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टरची भूमिका उघड होते. तर दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की हे संख्येचं जे गणित आहे ते तुमच्या बाजूने. आणि सेक्शन 7 खाली घर खरेदीदारांना दावा दाखल करण्यासाठी एक किमान संख्या लागते. ती त्याच प्रोजेक्टमधले किमान 100 अलॉटी किंवा एकूण प्रोजेक्टमधल्या अलॉटीजपैकी 10% अलॉटी, जी संख्या कमी असेल ती संख्या ही त्याचा दाखल करण्यासाठी आवश्यक आहे. हे मनीष कुमार अणकी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2021मध्ये सुप्रीम कोर्टाने हा निकाल कायम ठेवला आहे. आता महत्त्वाचा शब्द लक्षात घ्या की त्याच प्रोजेक्टमधले, संपूर्ण कंपनीचे नाही, इतर प्रोजेक्टमधले नाही, जो डिफॉल्ट प्रोजेक्ट आहे त्याच प्रोजेक्टमधले खरेदीदार हे तिथे आवश्यक आहेत. म्हणजे तुमच्या प्रोजेक्टमध्ये जर 400 फ्लॅट असतील तर 10% म्हणजे 40. आता 40 जर खरेदीदार एकत्र आले तरी पुरे. म्हणजे बिल्डरने कितीही गुंतवणूकदार आणले
तरी तुमचे 40 खरे लोक शोधणं काही तुम्हाला शक्य नाही. आता तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सी-ओ-सीमध्ये होम बायर्स हे सगळे मतदान करत नाहीत. ते एक वर्ग म्हणून मतदान करतात आणि त्या वर्गाचं मत हा ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह देत असतो. मग ए-आर हे मत कसं काय ठरवतो? तर ज्यांनी प्रत्यक्षात मतदान केलं त्यापैकी 50% लोकं, अधिक लोकं ज्या बाजूने मतदान करतात, तेच संपूर्ण वर्गाचं मत मानलं जातं. आता वाक्य पुन्हा ऐका. ज्यांनी प्रत्यक्षात मतदान केलं त्यांच्यापैकी. म्हणजे सपोज तुमच्या प्रोजेक्टमध्ये जर 1000 खरेदीदार असतील, पण त्यापैकी फक्त 300 लोकांनी मतदान केलं, तर 300 पैकी 151 लोकं हे संपूर्ण 1000 लोकांचं भवितव्य ठरवत असतात. म्हणून लक्षात ठेवा, बिल्डरचं खरं शस्त्र हे त्याचे गुंतवणूकदार नाहीत, तर तुमचं मौन आहे. तुम्ही मतदान केलं नाही, तर तुम्ही तटस्थ नाही राहत. उलट तुमचा आवाज, पर्यायाने तुमचा अधिकार तुम्ही दुसऱ्याच्या हातात देता. आणि म्हणून मग खरा गुंतवणूकदार किंवा खरा फ्लॅट बायर आणि स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टर याच्यामध्ये फरक कसा ओळखायचा? तर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं, की प्रत्येक प्रकरण हे त्या केसच्या वस्तुस्थितीवर ठरतं. पण काही स्पष्टपणा असतात. उदाहरणार्थ बायबॅक क्लॉज आहे का? की काही काळानंतर आम्ही परत घर विकत घेऊ? किंवा ॲश्युअर्ड रिटर्न आहे का? की दरवर्षी इतके टक्के तुम्हाला नफा मिळेल? अशी हमी काही दिलेली आहे का? एकाच व्यक्तीने अनेक फ्लॅट्स बुक केलेले आहेत का? किंवा प्रत्यक्ष राहायला जाण्याचा हेतू कधी दिसला आहे का? तेव्हा व्यवहारामागचा खरा हेतू काय आहे, हे ओळखलं पाहिजे. फरक शेवटी एका वाक्यात आहे. खरा घर खरेदीदार असतो, तो म्हणतो की मला घर हवं. तर स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टर जो आहे, तो म्हणतो की मला परतावा हवा. मग कोर्टाने यामागचं खरं कारण देखील स्पष्ट केलं. कारण घर ही एक साधी वस्तू नाही, तर घर म्हणजे निवारा, घर म्हणजे सुरक्षितता आणि घर म्हणजे कुटुंबाचं स्थैर्य. राहण्याचा हक्क हा जगण्याच्या हक्काचाच एक भाग आहे. कोर्टाने अशा सट्टेबाज गुंतवणुकीचं वर्णन हे हळूहळू घरांच्या बाजारात पसरणाऱ्या विषासारखं आहे असं स्पष्ट केलं. कारण त्यामुळे घराच्या किमती फुगतात आणि सामान्य माणसाचं घर आणखी दूर जातं. आणि म्हणून न्यायालयाची भूमिका ही स्पष्ट आहे. घरासाठी आलेल्या माणसाला संरक्षण द्या, मात्र नफ्यासाठी आलेल्या माणसाला IBCचा शॉर्टकट वापरू देऊ नका. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष काय करायचं. त्याची यादी, संपूर्ण यादी मी आत्ताच इथे तुम्हाला देतो. डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये देखील असेल. तिथून तुम्ही ते प्रिंट करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ इथे थांबवा. मी फक्त नावं सांगतो. 1. सगळी कागदपत्र एकत्र करा. 2. फॉर्म CA मधून क्लेम मुदतीत दाखल करा. 3. तुमच्या वर्गाचा ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहे ते शोधा. 4. प्रत्येक वेळी मतदान करा. 5. संघटित व्हा. 6. प्रोजेक्ट वाईज रिझोल्युशनची मागणी लेखी नोंदवा. 7. स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टरचे जे ॲश्युअर्ड रिटर्न्स आणखी बायबॅकचे जे कागद आहेत ते रेकॉर्डवर आणा. 8. रिफंड की पोझेशन हे आधी ठरवा. 9. रेरामधली तुमची प्रोग्रेस कुठपर्यंत आली आहे तुमच्या प्रकरणाची हे तपासा. आता यातल्या 2 मुद्द्यांवर मात्र मी थोडं थांबतो, कारण तिथेच सर्वात जास्त लोकं चुकतात. एक म्हणजे पहिली चूक जी आहे ती तुमचा क्लेम उशिरा दाखल करणं. IRP नेमला की तो वर्तमानपत्रात जाहीर सूचना देतो आणि एक मुदतही दिलेली असते. उशिरा आलेले क्लेम स्वीकारले जातीलच असं नाही. त्यामुळे एक तारीख चुकली तर पूर्ण हक्क धोक्यात येऊ शकतो. दुसरी चूक म्हणजे मतदान न करणं. आत्ताच आपण पाहिलं की हा जो निर्णय आहे, तुमच्या वर्गाचा जो निर्णय असतो तो मतदान करणाऱ्यांच्या बहुमतावर ठरतो. त्यामुळे माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, हा फार महागडा गैरसमज आहे. आता एका दृष्टिक्षेपात सगळं पाहू. CIRP म्हणजे इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस. परंतु रिअल इस्टेटमध्ये मात्र तिचं खरं ध्येय वेगळं आहे. खरं ध्येय काय आहे तर प्रोजेक्ट पूर्ण करणं आणि खरेदीदाराला त्याचा घराचा ताबा मिळवून देणं. उमंग रिअल्टेकने आपल्याला रिव्हर्स CIRPचा मार्ग दाखवला. म्हणजे पैसा प्रोजेक्टमध्ये आणा, प्रोजेक्टमधनं काढू नका. तर सुपरटेकने तो मार्ग प्रत्यक्षात चालवून दाखवला आणि एका प्रकल्पापुरती CIRP संपूर्ण कंपनीसाठी नाही, बाकीचे प्रोजेक्ट हे चालूच राहतील. आणि अल्फा कॉर्पोरेशनच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. प्रोजेक्ट वाईज रिझोल्युशन हे वैध आहे आणि कंपनीची तांत्रिक रचना ही खरेदीदारांच्या आड येऊ शकत नाही. तर मानसी ब्रार या केसमध्ये काय झालं, दरवाजावर पहाराच बसला. म्हणजे घरासाठी आलेल्यांना आत प्रवेश मिळेल, परंतु जे नफ्यासाठी आलेले आहेत त्यांना मात्र प्रवेश मिळणार नाही. म्हणून आजच्या रिअल इस्टेट इन्सॉल्व्हन्सीचा गाभा 3 शब्दात मांडायचा तर प्रोजेक्ट, बायर आणि पोझेशन. यामध्ये चौथा शब्द एक जोडा, तो म्हणजे पर्पज. कारण आता न्यायाला
डिफॉल्ट पाहत नाही, तर ती हेतू पाहतात. प्रोजेक्टची अवस्था काय आहे ते पाहतात. खरेदीदार कोण आहेत ते पाहतात आणि व्यवहारामागचा खरा हेतू काय होता ते पाहतात. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, की एखादी केस आपली केस एन-सी-एल-टीमध्ये जाणं ही शर्यतीची सुरुवात आहे, शेवट नाही. यामध्ये जो सक्रिय राहतो, कागद सांभाळतो, मतदान करतो, संघटित राहतो, त्याला घर मिळण्याची शक्यता कितीतरी जास्त असते. कायदा तुमच्या बाजूने आहे, पण कायदा स्वतःहून तुमच्या दारात येत नाही, त्याला बोलवावं लागतं. ही माहिती सर्वसाधारण जनजागृतीसाठी आहे. तुमच्या प्रकरणाची परिस्थिती कदाचित वेगळी असू शकते, म्हणून कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी वकिलाचा सल्ला देखील जरूर घ्या. तेव्हा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणखी हे तिन्ही व्हिडिओ एन-सी-एल-टीचे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.